सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भवानी, जय शिवाजी। तर मस्त असा मेकअप वगैरे करून मी सुद्धा रेडी झाले होते इथं फोटोशूट करण्यासाठी। तर मस्त असा आहे ना मेकअप केला होता, तो पण आपला घरगुतीच मेकअप होता आणि स्वतः मीच केलेला होता तो। तर मस्त असे आहे ना नऊवारी वगैरे घातली आणि लगेच आमचे फोटोशूट सुरू झाला होता। तर छानपैकी महाराजांच्या फोटोंसोबत मी इथं फोटोशूट केला। तर त्याचबरोबर ना मस्त असे रील्स, त्याचबरोबर खूप सारे व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा काढले। तर ते म्हणजे आमच्या शेजारच्या दीदीनीच आणि खूप मस्त असा फोटोशूट झाला, एक नंबर असा। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आज शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज शिवजयंतीनिमित्त ना मी एक फोटोशूट केला होता काल, तर त्याचाच असा स्पेशल व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज म्हणजे ना मी इतक्या लवकर उठले होते म्हणजे इतक्या नाही तरी पण मी ना आज 5:30 वाजताच लवकर उठलेले होते, कारण की फौजींना सुद्धा ऑफिसला जायचं असतं आणि घरातली कामे आरूला बघून काय होत नाहीत आणि त्याचबरोबर आज फोटोशूट पण करायचा होता। यामुळे म्हटलं सगळं काम आहे ना लवकर आवरून घ्यावं। तर मस्त असं ना पाहू शकता तुम्ही अंगण वगैरे सगळं, म्हणजे अंगण नाही म्हणता यायचं कारण की छोटंसं आपलं म्हणजे ना क्वार्टरसमोर आपलं छोटंसं अंगण आहे, तर ते सगळं झाडून वगैरे घेतलं। त्याचबरोबर पाण्याची गाडी येणार होती म्हणजे ड्रम नेण्यासाठी, तर ते सुद्धा बाहेर नेऊन ठेवावं लागतात असे, म्हणजे ते डेली असंच ठेवावं लागतं। मग ते घेऊन जातात पाणी आणायला आणि पुन्हा तिथेच आणून ठेवतात। तर मस्त अशी ना सकाळ सकाळी उठून दिवाबत्ती सुद्धा केली होती आंघोळ करून। तर अजून ना फौजी आणि आरू झोपेतच होते, कारण की मीच एकटी लवकर उठलेली होते सगळं आवरून घेण्यासाठी, कारण की ती जर उठली ना मग मला एवढं आवरायला जमत नाही फास्ट, कारण की तिचं सारखी मग चुळबुळ चालू असते इकडे तिकडे मध्ये आधी। तर त्यामुळं ना लवकर उठले होते आणि पहिल्यांदा सगळ्यात इथे दिवाबत्ती केली, मस्त धूप वगैरे लावलं आणि सगळ्यात पहिल्यांदा दिवाबत्ती केली आणि देवपूजा केली ना, सगळं घर असं एकदम फ्रेश आणि मस्त वाटतं आणि संपूर्ण दिवस ना इतका म्हणजे छान प्रकारे स्टार्ट होतो आणि छान पण जातो। तर माझा तरी दिवस छानच जातो म्हणजे देवपूजा करून सकाळी। यामुळे इकडे आल्यापासून ना मी आता डेली हेच करते सगळ्यात पहिल्यांदा। तर आहे ना मस्त असं आहे ना पीठसुद्धा चुरून ठेवलेलं होतं म्हणजे लवकरच, कारण की भिजून मग छान प्रकारे चपाती येते त्याची यामुळं। आणि इथं मटरची भाजीसुद्धा खूप शिल्लक होती रात्रीची, कारण की एवढी भूक नव्हती त्यामुळं तशीच राहिलेली होती। तर मस्त अशी आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आरूला उठायच्या आतच मी चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या जेवणाची, म्हणजे लगबग तयारी झालेलीच होती माझी सगळी। आणि इथे ना आज नाश्त्यामध्ये आपला असा मस्त असा आहे ना चपातीचा भुगा करायचा होता मला। तो काही जणांना म्हणजे माहीत असेल, काही नसेल पण माहीत। तर मस्त असा लागतो आणि छान प्रकारे मस्त कांदा, कोथिंबीर आणि आपली घरचीच म्हणजे ना तिखट मिरची आणि त्यामध्ये नमक टाकून ना छान प्रकारे मस्त असा भुगा होतो, म्हणजे वायाला जाण्यापेक्षा असा नाश्ता म्हणजे एखाद्या वेळी केला तर काय नाही वाटत म्हणजे। तर मी सुद्धा आज आहे ना खूप दिवसातून हे करत होते। तर आपल्या गावरान भाषेत ना त्याला तुकडे म्हणतात आणि काही भुगासुद्धा म्हणत असतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये याला। तर मस्त असा ना आज मी हेच करणार होते नाश्त्याला। तर रात्री मी म्हटलंच होतं एवढी भूक नव्हती ना सगळ्यांना, त्यामुळं बरंचसं असं म्हणजे चपाती वगैरे शिल्लक राहिली होती, यामुळं तेच केलं। आणि मग मस्त असं आहे ना सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि मी सुद्धा आज आहे ना केस वगैरे सगळे धुतलेले होते सकाळीच लवकर। आणि म्हणजे मी डेली म्हणजे ना जेव्हा पण केस धुते ना त्यावेळी माझं आहे ना म्हणजे नक्कीच ते हेडेक होतो, कारण की ओले केस असे बांधून ठेवले ना बराच वेळ त्यामुळं। तर मस्त असं ना मी आता आहे ना केस मोकळे सोडले होते, म्हणजे सोडून घेतले होते मोकळे। आणि म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी आहे ना लिव्हॉनचं सिरम यूज करते आता, एक 5 ते 6 महिने झाले तसं यूज करते। तर त्याचा रिझल्ट ना मला खूप छान भेटलेला आहे। तर मस्त असं ना सिरम घेतलं पहिल्यांदा आणि जेव्हा पण केस धुईन ना तेव्हाच लावते मी, इतर वेळीच नाही। ओल्या केसात लावलं ना मस्त असं सिरम अशा प्रकारे, तर ना म्हणजे गुंता एवढा होत नाही, दुसरं काहीच कारण नाही, म्हणजे ते काय आपलं केस वाढीसाठी किंवा हे गळण्यासाठी असं काहीच नाही, फक्त एक आहे ना आपला गुंता होत नाही केसामध्ये जास्त, त्यासाठी लावलं जातं। आणि मला पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं, तेव्हापासून म्हणजे मी ते यूज करण्यासाठी आहे ना सुरुवात केली। तर मला पण आहे ना खूप छान रिझल्ट भेटला त्याचा, चांगलं मस्त
मस्त आहे आणि कॅन्टीनमध्ये सहजासहज उपलब्ध होतं यामुळं. आणि मी एवढं पहिल्यांदा काय केसासाठी प्रोडक्ट वापरलेले नाही आहेत. साधं आणि सोपं आपलं आहे ना, एवढंच पहिल्यांदाच म्हणजे सुरुवात केली हे सिरम लावायला. तर छान रिझल्ट भेटलेत मला पण त्याचे. आणि भरपूर आणि बऱ्यापैकी म्हटलं तर इतकी केस गळणं माझं थांबलं नाही यामुळं, तर काही सांगू शकत नाही. भरपूर केस गळणं थांबलेलं आहे. तर खूप छान प्रकारे रिझल्ट भेटला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा. तर मी इथे ना आता मस्तपैकी येणार तयार झाले होते नऊवारी वगैरे घालून. पण म्हणजे ना हिला नऊवारी नाही म्हणता यायचं, कारण की ना मी आपली सहावारी साडी म्हणजे माझ्याकडे सहावारी साडी होती. त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकाचा व्लॉग बघितला असाल ना, तर तीच. आणि म्हणजे मी मोबाईलवर पाहिलं होतं आणि पहिल्यांदा पण थोडंफार मला होतं त्याचं म्हणजे माहीत की कशा पद्धतीने ती नऊवारी म्हणजे सहावारी साडी नऊवारी पद्धतीने घातली जाती. तर तीच घातली. आणि म्हणजे एकटीला काय मागून काष्टा वगैरे घालणं जमत नाही ना, त्यामुळे या माझ्या मैत्रिणीला सुद्धा बोलवलं होतं मी. तर तिने खूप मदत केली मस्त अशी. आणि मस्त असं आहे ना मला साडी वगैरे घालून दिली. नंतर मी असं छान प्रकारे मेकअप वगैरे करून घेतला. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना या साडीची आठवण म्हणजे ही साडी माझी आहे ना आरूच्या वेळी म्हणजे डोहाळी जेवणाची आहे. तर त्यावेळी घेतली होती, ती पण ऑनलाईनच घेतलेली आहे. आणि हा ब्लाऊजसुद्धा मी ऑनलाईनच घेतला होता. पण मला तरी बऱ्यापैकी असं वाटतं की आपण आहे ना रेडीमेड ब्लाऊज शिवलेलाच चांगला आहे. कारण की आहे ना जेवढे मी अनुभव घेतला आहे ना ऑनलाईनचा, कारण की ब्लाऊज तर मला असे एवढं वाटत नाहीत बरोबर. म्हणजे असं तुम्हाला आहे ना असं लांबून वाटत असेल की खूप छान डिझाईन वगैरे, पण ते जेव्हा आपण घालतो ना तेव्हा इतकं कम्फर्टेबल नसतात आपल्यासाठी. पण आता कसं एक डिझायनर ब्लाऊज छान वाटतो ना, तर मी त्यामुळे आहे ना डिझायनरच ब्लाऊज घातला होता त्यावर. म्हटलं एक लूक छान येतो नऊवारीला नाही का, मग फुल ब्लाऊज पाहिजे यामुळं. तर मस्त असताना काही फोटोशूट करण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे फोटोशूट म्हणजे ना मी काय आपला लई मोठा केला नाही. पण आपली सगळ्यात मेन म्हणजे आपल्या महाराजांची जयंती आहे. खरं तर म्हणजे ना महाराज म्हणणं तर चुकीचंच, कारण की संपूर्ण असं त्यांना छत्रपती ही नावाने पदवी दिलेली आहे सगळ्यांनी. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपल्या. तर त्यानिमित्त म्हणजे आपलं हे करणं तर भागच आहे. आपण सुद्धा आपल्या मराठी लेकी आणि शिवकन्या आहोत आपण. तर हा आपला अधिकार पण आहे आणि म्हणजे केलं पण पाहिजे, ते आपलं कर्तव्य पण आहे एक प्रकारे बघितलं तर. तर मी सुद्धा असं आहे ना मस्त असा फोटोशूट केला होता. तर त्याचबरोबर ना महाराजांसोबत म्हणजे फोटोसमोर ना असा मुजरा वगैरे करून सुद्धा म्हणजे फोटोजसुद्धा काढले होते. आणि मुजरा करणं म्हणजे एक म्हणतात ना महाराजांसमोर आपलं मुजरा करणं हे भागच आहे. कारण की त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते आपण शब्दात कधीच म्हणजे व्यक्त करू शकत नाही आहेत. म्हणजे आपण जे आता आहे ना आपण स्वतंत्र पद्धतीने जे जगतोय आपलं, तर ते सुद्धा त्यांचीच बदौलत आहे. त्यांच्याचमुळं आपण हे जगत आहोत जे आपलं चाललं आहे म्हणजे आयुष्य ते. कारण की जे काही इतिहास होता तो तर म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी महाराजांचा इतिहास तर माहीतच आहे. तर यामुळं तर जास्त काही मी एवढं बोलत नाही. सगळ्यांना महाराजांची म्हणजे संपूर्ण पराक्रम माहीत आहेत. तर मग मी सुद्धा ना आता माझ्या मैत्रिणीला घेऊनच म्हणजे असा फोटोशूट केला होता असा आपला छोटासा. तर तिने ना माझे मस्त असे व्हिडिओज त्याचबरोबर फोटोज खूप सारे काढले. आणि मला इतके आहे ना म्हणजे व्हिडिओज आणि फोटोज जमतसुद्धा नाही आहेत, पण तरी तिने मदत केली यामुळे खूप सारे चांगले झाले. आणि एक मला सुद्धा मनातून अशी हौस होती की मी एकदा तरी म्हणजे हे करणारच फोटोशूट असा नाही का, शिवकन्येसारखा म्हणजे आपली नऊवारी वगैरे घालून. खरं तर मी मागच्याच वर्षी करणार होते, पण आरू तेव्हा लहान होती यामुळं. आणि आता आपण काय झालं की आपण म्हणजे आता दुसऱ्या ठिकाणी आहोत. पण जेवढं होईल तेवढं आपल्याने म्हणजे होतंय तेवढं तर केलंच पाहिजे. कारण की महाराजांच्या पराक्रमासमोर ना आपलं हे काहीच नाही आहे, शून्यच आहे. पण तरीसुद्धा मी आपलं म्हणजे एक छोटासा असा प्रयत्न केला होता. तर मला पहिल्यापासून हौस होती की मी शिवजयंतीनिमित्त ना एक छोटासा तरी आपला फोटोशूट करणार. तर मागच्या वर्षी ते काही जमलं नाही, तर आता तो मी केला आणि घरच्या घरीच केला असा छोटा असा. आणि त्यात म्हणजे ना माझ्या मैत्रिणींनी खूप माझी मदत केली. याचबरोबर आमच्या शेजारच्या दीदीने सुद्धा म्हणजे हे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यात इतकी मदत केली ना, कारण की कोणीतरी पाहिजे हे फोटोज आणि व्हिडिओज काढायला. तर तिनेच सगळे काढले फोटो आणि व्हिडिओ. तर मस्त अशी मदत केली आणि खूप छान प्रकारे व्हिडिओ आणि फोटो काढले. तर मस्त असा छोटासा फोटोशूट केला मी इथे आज. आणि याचबरोबर ना मला इथे महाराजांची मूर्तीसुद्धा पाहिजे होती सोबत, पण संपूर्ण मार्केट फौजींना धुंडायला लावलं. पण इथे काय शिवाजी महाराजांची मूर्ती पण नाही आणि फोटोसुद्धा भेटला नाही.
यामुळं ना जेवढं होतं आणि जसं होतं ना त्या फोटोवरच मी आपला फोटोशूट सगळा पूर्ण केला. तर मस्त असा फोटोशूट झाला आजचा. आणि याचबरोबर ना खूप साऱ्या रील्स आणि फोटो त्याचबरोबर व्हिडिओज सगळं काही घेतलं आणि मस्त असा मेकअप वगैरे केला होता. यामुळं म्हटलं एकदा स्विंग काढून, तर चला घ्या काढून आता. तर याविषयी म्हणजे ना मी जे रील्स वगैरे काढलेत ना ते सगळे आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगासुद्धा तुम्हाला कसे वाटले. तर आज शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल मी थोडं म्हणजे काही बोलू इच्छिते. शूरवीरांची आहे ही धरती, वीर शिवाजी राजा आहेत पालनहार. शूरवीरांची आहे ही धरती, वीर शिवाजी राजा आहेत पालनहार. मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान, असा हा राजा आपल्या महाराष्ट्राची शान. तर चला अशा पद्धतीने आजचा व्लॉग आपला संपूया. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.